उशीर झाला यायला. पण मी तुमच्यासाठी काहीतरी खास वस्तू आणते. आय होप तुम्हाला आवडेल. मावा केक अहो पिशवी. तुम्ही रिक्षामध्ये विसरला होता. थँक्यू. अनोळखी असून सुद्धा तुम्ही एवढी मदत केली. थँक्यू. काय काय मस्त वास येतोय तू. मला तर असं झालंय कधी एकदा मावा केक खातो. द्या द्या. अहो हे आपल्यासाठी आले, आपण काय बोलत बसलो. अनोळखी असले तरी कायम आपल्या सोबत असणारे आपले पत्रकार मित्र आज आपल्यासाठी ते आलेत ना. मला मावा केकवर पहिला अधिकार द्यायचा. चला मी पण वाटतो तुमच्यासोबत. चला. इथे फक्त टाळ्या वाजवायला आलोय. नाही छान आहे की. अजून 2-3 दे. अहो नाही ते सगळ्यांना पुरले पाहिजेत ना, मोजकेच आणलेत. तू माझ्याच चाळीत येऊन माझ्याशी हुज्जत घालतेस, माज दाखवतेस. नाही आई. हो ही आई आहे. आई आहे मी याची. तुला यातही प्रॉब्लेम आहे का? दे ना. नाही मी देते. सगळ्यांना वाटून उरले ना की मी देते तुम्हाला. अच्छा, सगळ्यांना वाटून झाल्यानंतर मला देणार. आम्हाला काय भीक लागलीये? अहो नाही तसं मग? म्हणायचं नव्हतं मला. अरे सरळ तोंडावर नाही बोलते आणि तू बघत बसलायस. अरे नीलांबरी आहे मी. आई नीलांबरी. आपण कशासाठी आलो इथे? या तू कशाला वाद घालतेस? मी वाद घालते. आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. तर मंडळी, कसं वाटलं आमचं इंट्रोडक्शन? आणि ही माझी आई आणि नीलांबरी. हा नीलांबरी. आणि सध्या अनोळखी आहेत, पण लवकरच आमचा प्रवास एकत्र सुरू होणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल. मंचावर आमंत्रित आहात. यानंतर आईचा लाडका, कुटुंब जपणारा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी आनंद शोधणारा आपला सर्वांचा लाडका समीर म्हणजेच अंबर गणपुळे. एकदा टाळ्या सगळ्या कलावंतांसाठी जोरदार. त्याच पद्धतीने या मालिकेची रंगत वाढवण्यासाठी नीलांबरी हे पात्र अगदी वेगळ्या पद्धतीने साकारणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री हिमांगी कवी. त्यानंतर जिच्यामध्ये अर्पिता ही अपशकुनी मुलगी आहे. मुलीची सतत रागराग करणारी कविता कधीतरी तिला जवळ घेईल अशी भूमिका साकारणारी आगळ्यावेगळ्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री निकम. धन्यवाद. खरं तर एक तगडी टीम आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे टाळ्या पण तितक्याच तगड्या झाल्या पाहिजे, जोरदार. यानंतर असं म्हणतात की या मालिका असो किंवा सिनेमा असो, त्याच्यामध्ये सगळ्यात जीव आत्मा असतो तो म्हणजे लेखन. आणि ज्यांच्या कल्पकतेतून एक सुंदर मालिका साकारली गेली, कागदावर लिहून आपल्या प्रत्येकाच्या मनापर्यंत अधिराज्य गाजवण्यासाठी तयार आहे, अशा आपल्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले, मराठी असू दे, हिंदी असू दे, असे विविध लिखाण, विविध मालिका ज्यांच्या आपल्या मनापर्यंत पोहोचल्या, असे या मालिकेचे लेखक. अर्थातच जरा टाळ्या अगदी जोरदार झाल्या पाहिजेत शिरीष लाटकरसाठी, जोरदार. आता यांचं लेखन म्हटल्यावरती मालिका काय असणार आहे हे आपल्याला थोडंसं उलगडा होणारच आहे. 5 चेहऱ्यावर एक हसून ठेवून त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करत असते. अतिशय सगळ्यांची लाडकी, म्हणजे चाळीतले जे सगळे आहेत त्या सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना मदत करणारी अशी ती एक सगळ्यांसाठी उभी राहणारी, सत्यासाठी उभी राहणारी अशी अर्पिता आहे, जी जर तुम्हाला तुमच्या घरातली वाटली तर ते माझं यश असेल. पण आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल अर्पिता. वा. माझं आजोळ चाळीतलं होतं, कसबा पेठेतलं होतं. त्यामुळे मला तिथे तिकडचं प्रेम, तिकडची भांडणं, वादावादी कसं असतं, आपुलकी कशी असते हे माहिती होतं. पण या सिरियलच्या निमित्तानं मला ते एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि मला JP सरांची खूप मदत होते त्यासाठी. ते छोटे छोटे मुद्दे मला सांगत असतात सीन करायच्या वेळेला, सो त्यांची हेल्प होते खूप मला. बऱ्याच काळानंतर हा चेहरा आपल्याला सर मराठीच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ते वेगवेगळ्या आणि खास भूमिकेत आज तू दिसणार आहेस, म्हणजे आजपासून म्हणजे 5 जानेवारीपासून दिसणार आहेस. तर ह्या मालिकेसाठी तुझी प्रोसेस कशी होती? नमस्कार. माझ्या भूमिकेचं नाव नीलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे, नीलांबरी देशमाने. जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असा एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी अशी भूमिका आहे आणि तू मुळात खाष्ट भांडखोर अशी करशील का, तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं. कारण का आत्तापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई, अशी खूप काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती. आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं. तर
तर ते चॅलेंजिंग वाटलं. आणि दुसरा प्रश्न माझा होता की कोण लिहितंय, आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिहितंय. म्हणलं चल डन, तिकडे एक टिक झालं. जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये इतक्या दिवसांनी येते, त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठलं आहे. प्रोडक्शन विद्याधर पाठारे आयरिस प्रोडक्शन आहे. हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी खूप म्हटलंय. आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण आहे. तर जयंत पवार जेव्हा कळलं, मी बस संपलाच, विषयच संपला. मला कॅरेक्टर आवडलं होतं, कोण लिहितंय ते कॅरेक्टर ते कळलं होतं, कोणासाठी आपण हे करतोय हे कळलं होतं, कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं, आणि कोणासाठी करतोय. तर मला पाचवं मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतोय, आणि सन मराठीसाठी करतोय आपण. आणि आत्ता मला कळलंय की सन मराठी बूमला आहे, आणि त्याच्यावर दिसणं माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यामुळे या 5 मुद्द्यांसाठी मी सिरियलला हो म्हटलं. आणि आता करता करता एक 7-8 दिवस झालेत. चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं, आणि माझा मूळ स्वभाव सुद्धा असा नाही. सो मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं, मला ते क्रिएट करावं लागतं, आणि ते करताना खरंच मजा येते. कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं, काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं, आणि ते करायला मला मिळतंय. सो थँक्यू सो मच. मला या रोलसाठी विचार केला माझा, आणि टीम भन्नाट आहे. आम्ही पहिल्याच दिवशी, म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही, पण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो. म्हणजे ह्युमर असो, सगळं असो, आम्ही एकमेकांची मस्करी करतो. त्याच्यामध्ये असं नाही झालं की यांचं काय चाललंय वगैरे, असं काही नाही. हा पुण्याचा असला तरी. सो मजा येते सोफा. वा, म्हणजे ही वेगळी भूमिका आम्हाला पाहायला मिळणार. यामध्ये आम्ही सुद्धा असा विचार करतो की आतापर्यंत ज्या भूमिका तू साकारल्यास त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी भूमिका आपल्याला खूप पाहायला वेगळी, मिळते. खूप वेगळी. म्हणजे बऱ्याच लोकांना धक्का बसणार आहे की हा हेमांगी अशी भांडकोर असं होणार आहे. मीडियाशी पंगा घेतो तो वेगळा. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कविता निशिकांत पुरोहित. आणि ही कविता थोडी कटकटी, आग्रही आहे, पण ही अगदी परिस्थितीमुळे आहे. हिला 3 मुलं आहेत, नचिकेत, एक मधली मुलगी, आणि तिसरी माझी, तिचं नाव घेऊ इच्छित नाही कारण मी ना देवभोळी आहे, आणि मी अपशकुन, शुभ अपशकुन मानणारी बाई आहे. आणि असं काही घडलंय की माझं कुटुंबच विस्कटलं तिच्या जन्मामुळे. त्यामुळे माझा तिच्यावर प्रचंड राग आहे. आणि माझा हे नेहमी म्हणतात की नाही तो योगायोग, पण माझा अजिबात त्याच्यावर विश्वास नाही आहे. ती अपशकुनी आहे, आणि तिच्यामुळे ती जेव्हा ह्या घरातून जाईल ना तेव्हाच माझ्या घरावरचं ग्रहण निघेल. कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे, माझं कुटुंब व्यवस्थित राहावं ही माझी तळमळ आहे. त्यामुळे हे जर ग्रहण गेलं तर माझं कुटुंब सुखी राहील. हे माझं कॅरेक्टर आहे. हे मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न नक्की करेन. आणि ह्याच्यात मला म्हणजे खरंच आमचे डिरेक्टर सर JP सर यांनी खूप मदत केली आहे. कारण जरी कॅरेक्टर असं वाटलं की नाही खूप आधी मला असं वाटलं होतं की नाही एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण जसजसं मी करत गेले, जसजसं त्यांनी मला त्याचे पैलू सांगितले, तेव्हा ते मला इतकं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वाटायला लागलं. कारण एक आई जी मुलीला जन्म देते आणि तिचा राग करणं, हे मी मुळात आई असल्यामुळे मला ना ते आधी पटत नाही ते करताना, पण ते मला कन्व्हिन्सिंगली करायला सर खूप मदत करतात. आणि खरंच टीम खूप छान आहे. खूप छान लिहिलेले आहेत, खूप छान सीन येतात आम्हाला करायला. आणि होप सो की आम्ही खूप प्रामाणिकपणे तुमच्या समोर ही सिरियल आहे. अनोळखी तरी सोबती हे नाव ऐकल्यावर आपल्या सगळ्यांनाच कोणीतरी एक व्यक्ती आठवत असेल, आय एम शुअर. जे आधी अनोळखी होते, मग आता आपले सोबती झालेत, आणि आपल्याला हवंय की त्यांनी फॉरएव्हर आपल्या आयुष्यात राहावं. अशी एक व्यक्ती कोणीही असू शकते, ती तुमचा लाईफ पार्टनर असू शकतो, भाऊ बहीण मैत्रीण कोणीही असू शकतं. तर त्या व्यक्तीचं नाव आणि त्या नावासोबत अजून काही तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहून तुम्ही ती चिट या हार्टवर तुम्ही लावू शकता. आणि त्याच बहाण्याने आपण आपल्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीला आठवतो, आणि त्याची काहीतरी एक आठवण असं आपण सगळ्यांनीच करायचं आहे. सो खूप इंटरेस्टिंग टास्क आहे हा, आणि आपण करूया हे. सो अजय दादा ये, असं नाही हो तुम्ही या 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 ना.